नमस्कार मित्रांनो, 11 मे 2023 रोजी एक महत्वपूर्ण निकाल ऑनरेबल सुप्रीम कोर्टच्या 5 जजेसच्या बेंचने दिला. सुभाष देसाई वर्सेस प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र याला शिवसेना केस म्हणून देखील संबोधलं गेलं. काय होता हा निकाल, काय काय गोष्टी, काय महत्वाच्या बाबी या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अधोरेखित केल्या. मग त्या पक्षांतर बंदी कायदा असू देत किंवा आपल्या संविधानातील महत्वाचे आर्टिकल्स असू देत, तसेच यापूर्वी काय काय न्यायनिवाडे झालेले होते आणि त्याचा संदर्भ प्रस्तुतच्या केसशी कसा आला, या संदर्भात आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग जर ही केस आणि हा निकाल आपल्याला जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला बॅकग्राऊंड ऑफ दॅट पर्टिक्युलर केस किंवा फॅक्ट्स ऑफ दॅट पर्टिक्युलर केस, वी शुड नो दॅट फॅक्ट्स. म्हणून आपण फॅक्ट्स जाणून घेऊया. काय घडलं होतं नेमकं या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये आणि कुठून झाली होती ही खऱ्या अर्थाने सुरुवात. 20 जून 2022 त्यावेळेस महाराष्ट्र स्टेट काउन्सिलचे इलेक्शन्स होते. विधान परिषदेचे इलेक्शन झालेले होते आणि त्या इलेक्शन मध्ये मतदान होताना ते मतदानामध्ये क्रॉस वोटिंग झाली अशा पद्धतीची शंका उपस्थित केली होती. 20 जून 2022 पासून श्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर इतर आमदार जे आहेत ते नॉट रिचेबल झाल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर त्यावेळेस नरहरी झिरवळ हे कोण होते तर नरहरी झिरवळ साहेब हे डेप्युटी स्पीकर म्हणून होते. विधिमंडळाचे डेप्युटी स्पीकर ते होते. का? कारण स्पीकर पद जे होतं ते रिक्त होतं. का रिक्त होतं तर नाना पटोले यांनी स्पीकर म्हणून काही दिवस काम बघितलं, परंतु त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते आणि त्यामुळे ते पद रिक्त झालं. म्हणून डेप्युटी स्पीकर म्हणून मिस्टर नरहरी झिरवळ वॉज लुकिंग आफ्टर टू द अफेअर्स ऑफ दॅट असेंब्ली. आणि हे असे असताना त्यांच्याकडे एक कम्युनिकेशन प्राप्त होतं. त्यांना काय कम्युनिकेशन आलं जातं, काही आमदारांकडून त्यांना कम्युनिकेट केलं जातं की नाऊ वी हॅव इनिशिएटेड अ नोटीस ऑर अ मोशन ऑफ युअर रिमूव्हल. म्हणजे काय की आता आम्ही तुमच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केलेला आहे किंवा आपल्या विरोधात आपली पद जे आहे किंवा आपल्याला रिमूव्ह करण्याचा प्रस्ताव आम्ही दाखल केलेला आहे आणि त्या कारणास्तव यू रिफ्रेन युअर सेल्फ फ्रॉम ऍक्टिंग इन द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. म्हणजे आता आमचा प्रस्ताव आपल्याकडे आलेला आहे आणि त्या प्रस्तावावर मतदान होईल आणि आपण आपलं पद वाचू शकाल की नाही माहित नाही, कारण आता आम्ही बाजूला झालेलो आहोत. आणि ह्याचा अर्थ काय, नेमकं ही काय प्रोसिजर असते ती जाणून घेणं गरजेचं आहे. ती जाणून घेऊया. आर्टिकल 179 काय आहे? आर्टिकल 179 जशी अपॉइंटमेंट कशी होती स्पीकरची, तर स्पीकरची अपॉइंटमेंट ही विधिमंडळात निवडून आलेले जे सदस्य असतात त्यांच्या मेजॉरिटीने होते. तसेच त्यांना काढून कसं टाकलं जातं, व्हॉट इज द प्रोसिजर ऑफ रिमूव्हल ऑफ दॅट स्पीकर, तर त्यांची रिमूव्हल सुद्धा जी काही मेजॉरिटी आहे त्यांनीच त्याच्यावर मतदान घेऊन ते काढून टाकलं जातं. म्हणून काही आमदारांनी झिरवळ साहेबांना एक नोटीस पाठवली आणि सांगितलं की आता आम्ही इनिशिएट करत आहोत प्रोसिडिंग, आम्ही वी आर इंटेंडिंग टू रिमूव्ह यू, तुम्हाला काढून टाकण्याची नोटीस ही आहे, त्याच्यामुळे विधिमंडळात कुठलेही निर्णय तुम्ही घेऊ नका. करता येतं का असं? तर निश्चित अपॉइंटमेंट कुठून होती? निवडून आलेल्या लेजिस्लेटिव्ह आमदारांमधून, आणि म्हणूनच त्यांना पदच्युत करण्याचा अधिकार देखील आहे. परंतु असं कधीही करू शकतात का? अचानकपणे करू शकतात का? नोटीसला काही स्टॅट्युटरी पिरियड असतो का? निश्चितपणे 14 दिवसांचा पिरियड तुम्हाला त्याकरिता द्यावा लागतो. म्हणून यांनी नोटीस दिली. नोटीस दिल्यानंतर झिरवळ साहेबांनी नेमकं त्यावर काय केलं हे बघणं खूप गरजेचं आहे. झिरवळ साहेबांची आता बघा, तुम्हाला जर आपण बघितलं तर पॅरेग्राफ नंबर 61 ऑफ दॅट पर्टिक्युलर जजमेंट, त्या जजमेंटच्या पॅरेग्राफ नंबर 61 मध्ये ही जी कम्युनिकेशन झिरवळ साहेबांना प्राप्त झालं त्या कम्युनिकेशनवर झिरवळ साहेबांनी नेमकं काय रिप्लाय दिला तो जर आपण वाचला तर तो मी आता पूर्ण वाचून दाखवत नाही, पण थोडक्यात मी आपल्याला सांगतो की त्या रिप्लाय प्रमाणे झिरवळ साहेबांनी सांगितलं, अरे तुम्ही आता मला नोटीस पाठवलेली आहे परंतु जे कम्युनिकेशन तुम्ही मला केलेलं आहे ते ऑथेंटिक नाही, ते जिनियन नाही. व्हॉट डू यू मीन बाय ऑथेंटिक? हे ज्यांनी पाठवलेलं आहे हा सोर्स काय आहे, याचा जिनियननेस काय आहे, याचं ऑथेंटिकेशन काय आहे, आणि हे ऑथेंटिक असल्याशिवाय, जिनियन असल्याशिवाय मी हे पटलावर घेऊ शकणार नाही, विधिमंडळाच्या रेकॉर्डवर घेऊ शकणार नाही आणि मला ते ऍक्ट अपॉन करता येणार नाही. आणि म्हणून त्यांनी हे जे कम्युनिकेशन, ही जी नोटीस त्यांना मिळाली होती की आता तुम्हाला काढून टाकण्याचा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, नोटीस दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही विधिमंडळाचे कुठलेही निर्णय घेऊ नका, ह्याच्यावर, या कम्युनिकेशनवर ऍक्ट अपॉन करण्यापासून त्यांनी नकार दिला. मग पुढे काय घडलं
दरम्यानच्या काळात ही जी आमदारांनी हा प्रस्ताव पाठवलेला होता त्यापैकी श्री एकनाथ शिंदे साहेब व त्यांच्याबरोबर इतर 15 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करा. कारण काय तर त्यांनी पक्षाच्या विरोधात पक्षाचा आदेश धुडकावलेला आहे आणि याचाच अर्थ त्यांनी व्हॉल्युंटरीली पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. अशा अर्थाने त्यांच्या विरोधात एक प्रोसिडिंग दाखल झाली की या आमदारांवर तुम्ही पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करा. त्यानंतर 25 जून 2022 रोजी ही जी काही डिस्क्वालिफिकेशनची प्रोसिडिंग झिरवळ साहेबांसमोर गेलेली होती त्यावर झिरवळ साहेबांनी काय आदेश केला तो सुद्धा बघणं गरजेचं आहे. पॅरेग्राफ नंबर 62 इज युजफुल. त्याच्यामध्ये घेतलेला आहे की झिरवळ साहेबांनी या डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसवर नेमकं काय म्हटलं आणि या डिस्क्वालिफिकेशनच्या नोटीसवर झिरवळ साहेबांनी थोडक्यात म्हटलं की आता आम्ही तुम्हाला 27 तारखेपर्यंत संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंतचा वेळ देत आहोत आणि तुमच्या विरोधात जी काही प्रोसिडिंग दाखल झालेली आहे अपात्रतेची की आपल्याला अपात्र का करण्यात यावं तर तुम्हाला अपात्र का करण्यात येऊ नये याची कारण तुम्ही आम्हाला 27 तारखेपर्यंत 5:30 वाजेपर्यंत तुमच्याकडे जी काही कागदपत्र असतील जी प्रूफ्स असतील त्या अनुषंगाने द्या. मग काय झालं आता ह्याच्या अर्थाने की ही जी काही आमदार होते हे आमदार कुठे गेले रिस्पेक्टेबल अँड ऑनरेबल सर्वोच्च न्यायालयामध्ये. So they went before the Honorable Supreme Court and says that ki, yes, we are in problem. They have agitated 2 important points. 2 points त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर एजिटेट केले. कुठले 2 पॉइंट्स होते? पहिले की सर आम्हाला जी काही नोटीस आली डिस्क्वालिफिकेशनवर, द नोटीस वी रिसीव्ड, we have been asked to submit our reply within 48 hours and that is not the reasonable period. सो हा रिझनेबल पिरियड नाही. एवढ्या कमी वेळेत आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही याच्यावर तुमचा रिप्लाय दाखल करा. आणि दुसरी गोष्ट त्यांनी एजिटेट केली आणि तिथं उल्लेख झाला सर्वोच्च न्यायालयाच्या नबाम रबिया या केसचा. काय उल्लेख झाला तर त्यांनी सांगितलं की साहेब झिरवळ साहेबांकडे आता 2 प्रस्ताव पेंडिंग आहे. एक त्यांच्या रिमूव्हलची नोटीस पेंडिंग आहे आणि दुसरा आमदारांच्या डिस्क्वालिफिकेशनचा जी काही प्रोसिडिंग आहे ती पेंडिंग आहे. मग झिरवळ साहेबांना स्वतःच्याच रिमूव्हलचा प्रस्ताव स्वतःकडे पेंडिंग असताना आमदारांच्या अपात्रतेवर काही निर्णय घेता येईल का? त्याकरिता झिरवळ साहेबांनी पाठवलेली ही जी नोटीस आहे ती नबाम रबिया या केसला किंवा या केसमध्ये नोंदवलेल्या निरीक्षणाच्या विरोधात आहे. अशा पद्धतीचे 2 पॉइंट दे हॅव एजिटेटेड बिफोर द सुप्रीम कोर्ट. मग सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? देन ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज पास द ऑर्डर. काय ऑर्डर पास केली? दॅट ऑर्डर मे काइंडली बी लुक्ड इनटू अँड यू विल फाइंड दॅट ऑर्डर इन पॅराग्राफ नंबर 64 ऑफ द जजमेंट. काय म्हटलं त्या ऑर्डर मध्ये? मीन व्हाईल ॲज अन इंटरिम मेजर द टाइम ग्रांटेड बाय द डेप्युटी स्पीकर ऑफ द असेंब्ली टू द पिटिशनर्स और अदर सिमिलरली प्लेस्ड मेंबर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली टू सबमिट देअर रिटर्न सबमिशन अप टू टुडे बाय 5:30 PM इज एक्सटेंडेड टिल 12/7/2022. म्हणजे जो काही पिरियड झिरवळ साहेबांनी त्यांचा रिप्लाय सबमिट करण्याकरता दिला होता तो ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक्सटेंड करून 12 जुलै पर्यंत तो पिरियड दिला. बरोबर. मग आता यांना 12 जुलै पर्यंत पिरियड दिला जातो. यामध्ये उल्लेख होतो नबाम रबिया या केसचा. मग आपण जाणून घेतलं पाहिजे की नबाम रबियाची केस नेमकं काय होती, कशा अर्थाने त्याचा उल्लेख इथं केला गेला. नबाम रबिया हे जे प्रकरण होतं ते अरुणाचल प्रदेश मधलं होतं. 2015 साली नबाम तुकी यांचं सरकार तिथं निवडून येतं. नबाम तुकी हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात. त्यामध्ये स्पीकर जे काही आहे ते नबाम रबिया यांना अरुणाचल प्रदेश विधानसभेचे स्पीकर म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात येते. त्याच दरम्यान तुकी साहेबांवर काही लोक नाराज होतात आणि ते लोक नाराज होऊन गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल महोदयांना पत्र लिहितात की आम्ही तुकी साहेबांबरोबर आता नाही होत. मग आता काय करायचं? गव्हर्नर साहेब काय करतात तर यांच्या विधिमंडळाचं अधिवेशन जे बोलवलेलं असतं ते विधिमंडळाचं अधिवेशन was going to be scheduled in January 2016. म्हणजे जे अधिवेशन जानेवारी 2016 मध्ये होणार होतं ते गव्हर्नर साहेब प्रीपोन करतात आणि सांगतात की अरे आपण 2016च्या जानेवारी मध्ये भेटणार होतो परंतु आता तसं नाही करूयात. आता आपण त्या जानेवारी 2016च्या ऐवजी आपण जरा अलीकडे म्हणजे डिसेंबर 2015 मध्ये भेटूया. डिसेंबर 2015 म्हणजे 16 डिसेंबर 2015 ला ते अधिवेशन जे आहे ते प्रीपोन करतात.
मग प्रश्न नबाम रबियामध्ये उपस्थित झाला की असा राज्यपालांना हे संसदेचं अधिवेशन बोलावण्याचा अधिकार आहे का, आणि तो अधिकाराचा वापर मुख्यमंत्री किंवा त्यांच्या मिनिस्टरच्या सल्ल्याशिवाय, एड अँड ऍडवाइस ऑफ द मिनिस्टर, त्यांच्याशिवाय ते करू शकतात का. दुसरा मुद्दा रबियामध्ये इंटरेस्टिंग झाला बघा. दरम्यानच्या काळामध्ये आता स्पीकरची नेमणूक कोण करतं, जे निवडून आलेले लेजिस्लेटिव्ह मेंबर्स आहेत त्यांच्यातून स्पीकरची नेमणूक होतं. म्हणजे साहजिक आहे, जी रुलिंग पार्टी आहे, जी पार्टी मेजॉरिटीमध्ये आहे, ती पार्टी स्पीकरची नेमणूक करते. मग आता स्पीकर महोदयांना कळालं आता हे गव्हर्नर साहेबांनी तर अधिवेशन प्रीपोन केलं आणि गव्हर्नर साहेबांनी सांगितलं की या अधिवेशनाचा प्रमुख अजेंडा काय. प्रमुख अजेंडा असेल की नबाम रबिया यांना पदच्युत करणे, त्यांचं रिमूव्हल करणे. त्या अगोदर नबाम रबिया यांना जे काही आमदार बाहेर गेलेले होते त्यांनी एक नोटीस दिलेली होती की नबाम रबियांना सांगितलं की तुम्ही आता तुमच्या रिमूव्हलचा आम्ही प्रस्ताव देत आहोत, आम्ही नोटीस तुम्हाला देत आहोत की आम्हाला तुम्हाला रिमूव्ह करायचंय तुमच्या पोस्टवरून आणि तोपर्यंत तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ नका. मग आता रबिया यांच्या लक्षात आलं की आता जर अधिवेशन झालं आणि अधिवेशनामध्ये प्रमुख एजेंडा आहे मला पदच्युत करण्याचा, तर मी पदच्युत होईल. मग त्यांनी आमदारांना त्याच्या अगोदरच म्हणजे 15 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी आमदारांना डिस्क्वालिफाय. मग हे दोन महत्वाचे मुद्दे रबियाच्या केसमध्ये सन्माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर आले की असं यांना करता येतं का, रबिया साहेबांना असं करता येईल का की स्वतःच्या विरोधात रिमूव्हलचा प्रस्ताव पेंडिंग आहे आणि मग मी आमदारांनाच अपात्र करून टाकतो. कारण काय, तर त्या आमदारांनी माझ्या रिमूव्हलच्या प्रस्तावावर जर मतदान केलं तर निश्चितपणे माझी पोस्ट जाईल. मग ह्याचा निर्णय देताना रिस्पेक्टेबल अँड ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस सांगितलं की बाय देन मेंबर्स ऑफ दी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. याचं इंटरप्रिटेशन केलं गेलं. काय आहे 10th शेड्यूल, आपण त्यावर जाणार आहोत. मग याच्यामध्ये काय म्हटलंय, बाय देन मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे त्या काळात त्या परिस्थितीमध्ये असलेली जी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची संख्या आहे ती संख्येत तुम्हाला बदल करता येणार नाही. म्हणजेच रबिया साहेबांना त्या आमदारांना अपात्र करता येणार नाही. मग यांनी काय सेटल झालं की जर स्पीकरच्या विरोधात त्यांच्या रिमूव्हलचा प्रस्ताव पेंडिंग असेल, प्रलंबित असेल, तर त्यांना डिस्क्वालिफिकेशनच्या अंतर्गत आमदारांवर कारवाई करता येणार नाही. आणि हीच गोष्ट प्रस्तुतच्या केसमध्ये जे काही आमदार होते त्यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवली. त्यांनी काय सांगितलं, साहेब नबम रबिया आम्हाला लागू होतो. का लागू होतो, कारण त्याच केस प्रमाणे आम्ही जिरवळ साहेबांना त्यांच्या रिमूव्हलचा प्रस्ताव दिला आणि रबियाच्या केस प्रमाणे त्यांचा प्रस्ताव प्रलंबित असताना ते आमच्यावर अपात्रतेची कारवाई करू शकणार नाही. अशा पद्धतीने ही नबाम रबियाची केस देखील या प्रस्तुतच्या केसमध्ये चर्चेला आली आणि त्या संदर्भात मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण असे निरीक्षण नोंदवले. पण या दोनही केस, आत्ताची केस आणि नबाम रबिया केस, म्हणजे कशा संदर्भात आहेत हे जर आपण विचार केला तर दॅट बोथ द केसेस आर इन्व्हॉल्विंग द इश्यू ऑफ अँटी डिफेक्शन लॉ. सो व्हॉट इज अँटी डिफेक्शन लॉ, हा नेमका कायदा कधी आला, याची हिस्ट्री काय, हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे. मग आपण जाणून घेऊया की नेमका अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे काय. 52nd अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन which has been carried out in 1985. सो अँटी डिफेक्शन लॉ हा जो अस्तित्वात आला तो 1985 चा. पण तो अस्तित्वात येण्यापूर्वी त्याची खूप गरज भासली. का गरज भासली त्याची, आणि अँटी डिफेक्शन म्हणजे काय. डिफेक्शन म्हणजे जाणे, अँटी म्हणजे जाऊ न देणं. म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जर जात असेल तर पक्षांतर बंदीला म्हणजे पक्षांतराला काहीतरी बंदी असावी आणि पक्षांतर बंदी कायदा असावा अशी गरज का भासली. कारण स्वातंत्र्यानंतर अनेक पक्ष आले, एका पक्षामधून दुसऱ्या पक्षाकडे जाण्याचा जी काही पद्धत होती ती सुरू झाली. आपल्याला आयाराम गयाराम ह्या म्हणीच्या बाबतीत आपण ऐकलं असेल की गयाला हे जे निवडून आलेले मेंबर होते त्यांनी एका दिवसात 3 वेगवेगळ्या पार्टी चेंज केल्या आणि मग अशा पद्धतीने जर मी पक्षांतर केलं तर हे गव्हर्नमेंट स्टेबल राहणार आणि गव्हर्नमेंट जर स्टेबल राहिलं नाही तर अशा परिस्थितीमध्ये पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतील. पुन्हा निवडणुका जर घेतल्या तर त्याच्यात येणारा खर्च आणि हा पैसा कोणाचा, तर हा जनतेचा. मग अशा अनेक प्रश्नांमुळे पक्षांतर बंदी कायद्याची गरज भासू लागली. यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळेस गृहमंत्री होते
म्हणजे सन 1967 साली त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन करण्यात आली आणि त्यांनी या सगळ्या प्रॉब्लेम्सचा एक अभ्यास केला की पक्षांतरामुळे काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, हाऊ इट इज अफेक्टेड, आणि त्यांनी काही रेकमेंडेशन्स दिली. पण ती रेकमेंडेशन अस्तित्वात येता येता सन 1985 साली आणि फायनली अँटी डिफेक्शन लॉ जो आला तो 1985 साली संमत झाला आणि 10th शेड्यूल हा कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्सर्ट केला गेला. मग व्हॉट इज 10th शेड्यूल? 10th शेड्यूल इज डीलिंग विथ द डेफिनेशन, प्रोसिजर ऑफ द डिफेक्शन, एक्झम्पशन इन रिस्पेक्ट ऑफ द डिफेक्शन. मग काय काय ग्राउंड्स होते, कुणाकुणाला हा पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे तो लागू होईल. मग काही आपण थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न. पहिला मुद्दा व्हॉलंटरीली गिव्हिंग द रेझिग्नेशन. व्हॉलंटरी रेझिग्नेशन. व्हॉलंटरी रेझिग्नेशन म्हणजे काय? मी एखाद्या पक्षामधून निवडून आलो. मग मी एखाद्या पक्षामधून निवडून आल्यानंतर मी जर त्या पक्षाचा स्वतःहून पक्षाचा जर राजीनामा दिला तर माझ्या विरुद्ध पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. त्याचं कारण काय? बरोबर आहे, जर मी एखाद्या पक्षाच्या आयडिओलॉजीवर निवडून येतो आणि त्यानंतर मला जर त्या पक्षामध्ये राहायचं नाही, मी जर त्या पक्षाचा राजीनामा देतो तर लोकांनी मला त्या पक्षाच्या आयडिओलॉजीवर मतदान केलेलं असतं. म्हणून व्हॉलंटरीली जर मी रिझाईन केलं तर पक्षांतर बंदीची कारवाई माझ्यावर होऊ शकते. मग व्हॉट इज व्हॉलंटरीली रिझायनिंग हे जे इंटरप्रिट केलं सुप्रीम कोर्टाने ते बऱ्याचशा न्यायनिवाड्यांमध्ये इंटरप्रिट केलं. एक शरद यादव यांचं उदाहरण आपल्याला यामध्ये घेता येईल. मग 2017 साली काय झालं? शरद यादव हे जनता दलाचे खासदार होते, परंतु त्यांनी काही स्वतःहून लिखित स्वरूपाचा राजीनामा असा काही पक्षाचा दिलेला नव्हता. परंतु जे काही अपोजिशन होतं, जे अपोजिट पार्टी होती, त्या अपोजिट पार्टीच्या रॅलीजला वगैरे संबोधणं किंवा त्यांच्या बैठकांना जाणं, त्यांच्या रॅलीला जाणं अशा पद्धतीचं त्यांचं कंडक्ट होतं. आणि म्हणून शरद यादव यांच्या विरोधात डिस्क्वालिफिकेशन प्रोसिडिंग दाखल झाली की यांनी पक्षांतर केलेलं आहे आणि पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिलेला आहे, म्हणून यांनी व्हॉलंटरीली रिझाईन केलं, म्हणून यांना डिस्क्वालिफाय करता येईल का? डिस्क्वालिफाय व्हॉलंटरीली रिझाईन करणं म्हणजे स्वतःच्या हाताने राजीनामा लिहून देणं असाच अर्थ होतो का? किंवा पक्षाच्या विरोधात जर बिहाइंड बॅक मी काही कारवाया करत असेल आणि विधिमंडळाच्या बाहेरचं माझं जर कंडक्ट दाखवत असेल की मी पक्षाच्या विरोधी कारवाया करतो तर मला या कायद्याच्या अंतर्गत माझ्यावर कारवाई करता येईल का? डेफिनेटली करता येईल. आणि शरद यादव यांना याच कारणास्तव निलंबित करण्यात आलेलं होतं. मग प्रस्तुतच्या केसमध्ये देखील हाच मुद्दा उपस्थित झाला की सर आज ते जे गेलेले आमदार आहेत त्यानंतर भलेही की दोन्हीकडूनही ह्या पद्धतीने क्लेम केला गेला की शिवसेना कोणाची, तर त्यावर न जाता कायदेशीर दृष्टीने काय झालं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. अँटी डिफेक्शन लॉ मध्ये काही एक्झम्पशन देखील दिले गेलेले आहेत. काय हे एक्झम्पशन? ज्यावेळेस हा कायदा अस्तित्वात आला बघा, तो आला 1985 साली. त्यावेळेस त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन होती 1/3 स्प्लिट. व्हॉट डू यू मीन बाय स्प्लिट? स्प्लिट म्हणजे काय की माझी पार्टी आहे आणि त्याच्यात जर विभाजन झालं म्हणजे माझ्या पार्टीतल्या 1/3 सभासदांनी म्हणजे निवडून आलेले जे काही मेंबर्स आहेत त्या मेंबर्स पैकी उदाहरण दाखल घेऊ की माझी पार्टी आहे आणि 50 मेंबर निवडून आले. या 50 पैकी 1/3 म्हणजे 17 मेंबर्सनी जर रिझाईन केलं, राजीनामा दिला, तर त्यांना पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होणार नाही, त्यांचं आमदारपद जाणार नाही. बरोबर? म्हणजेच 1/3 स्प्लिट ही जी काही अँटी डिफेक्शन पासून वाचण्याकरता म्हणू शकतो आपण जे एक्झम्पशन दिलेलं होतं ते एक्झम्पशन त्या कायद्यात अस्तित्वात होतं. परंतु ह्या एक्झम्पशनचा देखील गैरवापर वाढला. कसा गैरवापर वाढला? मग माझे 50 सीट निवडून आलेले आहेत माझ्या पार्टीचे आणि 17 जणांनी विचार केला की नाही नाही आपल्याला या पार्टीत नाही राहायचं, आता आपण काय करू, ह्या पार्टीपासून रिझाईन करू, आपल्यावर काही कारवाई होणार नाही, आपल्याला परत इलेक्शन लढवावे लागणार नाही, 17 जणांचा आपण एक ग्रुप तयार करू, आपण सगळ्यांनी राजीनामा देऊ, दुसऱ्या पार्टीकडे जाऊ, हवं ते पद घेऊ. अशा पद्धतीने गैरवापर वाढायला लागला. म्हणून गरज भासली अरे याच्यामध्ये काहीतरी अमेंडमेंट झाली पाहिजे. मग काय अमेंडमेंट झाली? Then in the year 2003, 91st amendment of the constitution taken place and the anti-defection law came to be amended. म्हणजे हा जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो सन 2003 साली अटल बिहारी वाजपेयींच्या सरकारच्या काळात तो सुधारणा करण्यात आली आणि त्याच्यात अमेंडमेंट करून हा जो पार्ट होता 1/3चा तो काढून टाकण्यात आला. सो इट हॅज बीन नाउ डिलीटेड. यामध्ये दुसरं एक्झम्पशन काय आहे? याच्यामध्ये दुसरं एक्झम्पशन आहे मर्जरला. बघा, देयर इज अ डिफरन्स बिटवीन स्प्लिट अँड मर्जर. मर्जर म्हणजे काय? मर्ज होणं.
मग जर एक्झम्पशन काय दिलंय कायद्याअंतर्गत की माझे 50 सीट निवडून आलेले आहेत, 50 पैकी 2/3 म्हणजे किती होतात, 17 दुने 34. मग 34 आमदार जर मर्ज झाले दुसऱ्या पार्टीमध्ये तर त्यांना पक्षांतर बंदी लागू होईल का? यामध्ये पुन्हा एक विचार येतो की मर्जर ऑफ विच, मर्जर ऑफ मेंबर्स और मर्जर ऑफ पॉलिटिकल पार्टी. मग याला पॉलिटिकल पार्टी मर्ज होणं गरजेचं आहे का, की फक्त 34 मेंबर्स मर्ज झाल्याने मला पक्षांतर बंदीचा कायदा लागू होणार नाही? तर या संदर्भातला 2/3 मर्जर अशी देखील प्रोव्हिजन जी आहे ती एक्झम्पशनच्या स्वरूपात अँटी डिफेक्शन लॉ मध्ये केलेली आहे. त्या अर्थाने प्रस्तुतच्या केसमध्ये देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला की काही आमदार हे देखील पक्षाच्या विरोधात पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करत आहेत, म्हणजे विधिमंडळाच्या बाहेर त्यांचं जे कंडक्ट आहे ते असं दर्शवतं की दे हॅव व्हॉलंटरीली रिझाइन फ्रॉम द पार्टी, आणि म्हणून ह्या अंतर्गत त्यांच्यावर सुद्धा डिस्क्वालिफिकेशनची कारवाई होऊ शकते. पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी अंतर्गत त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते. हा मुद्दा जो आहे तो चर्चेत आहे. मग आता ह्यानंतर पक्षाच्या आदेशाचा भंग करत आहेत म्हणजेच काय, व्हीपचा भंग करत आहे. व्हॉट इज मीन बाय व्हीप? व्हीप म्हणजे तरी नेमकं काय? म्हणून व्हीप हा आपण समजून घेतला पाहिजे. देयर इज अ 3 टाइप्स ऑफ अ व्हीप. व्हीप हे 3 प्रकारचे असतात. कुठले कुठले? 1 लाईन व्हीप, 2 लाईन व्हीप आणि 3 लाईन. व्हीपची कन्सेप्ट म्हणजे नेमकं काय? बघा, एक पार्टी आहे, माझीच एक मी पार्टी आहे, मी एक पार्टी सुरू केली. पार्टी सुरू करणं म्हणजे काय? सुरुवातीला माझे सगळे आमदार खासदार निवडून आले का? नाही. मी एका आयडिओलॉजीवर एक पार्टी सुरू, मग त्या पार्टीमध्ये म्हणजेच माझं एक ऑर्गनायझेशन मी सेटअप केलं आणि त्या ऑर्गनायझेशन मधून मी काही लोकांना तिकीट दिली आणि ते तिकीट दिल्यानंतर काही लोक निवडून आली. मग निवडून आल्यानंतर ते माझ्या पार्टीचं प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये करायला लागले, म्हणजे दॅट इज अ लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ माय पार्टी. मग ही विधिमंडळात जी लोक गेली दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ, माझ्या पार्टीची लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ. आणि खाली काय आहे तर माझ्या पार्टीची ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ. मग हे ऑर्गनायझेशनल जी काही आहे पॉलिटिकल पार्टी आहे आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे. या पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी या दोघांमध्ये कसं जे आहे ते कोऑर्डिनेशन राहील, कसा कॉर्ड राहील, हा कॉर्ड कोण ठेवतं? हा कॉर्ड ठेवतो व्हीप. कोण असतो हा व्हीप? माझ्या पार्टीमधून जे विधिमंडळात निवडून गेलेले लोक आहेत त्यामधील एका व्यक्तीला मी व्हीप म्हणून, प्रतोद म्हणून नियुक्त करतो. काय करायचं, काय काम आहे या प्रतोद यांचं? प्रतोद ज्यांना मी नेमणूक केलेली आहे त्यांनी पॉलिटिकल पार्टीमध्ये आमचे जे काही अजेंडा ठरतात ते लेजिस्लेटिव्ह पार्टीमध्ये किंवा लेजिस्लेटिव्ह मंडळाकडे, लेजिस्लेशनकडे पोहोचवण्याचं काम त्यांनी करायचं, त्याची बजावणी त्यांनी करायची. उदाहरणार्थ आपण घेऊया की माझी शेतकरी पक्षाची पार्टी आहे किंवा मी शेतकरी पक्षामधून आलोय किंवा माझा पक्षच शेतकऱ्यांकरता काम करतो. मग माझ्या पार्टीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणे किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात असणारे कायदे संमत करणे याबाबत आमचा एक एजेंडा ठरला. आणि एखाद्या शेतकऱ्यांच्या बाजूचं बिल जर समजा विधिमंडळात संमत होत असेल किंवा विरोधातलं बिल जर संमत होत असेल तर मी माझ्या पार्टीची पॉलिटिकल पार्टी म्हणून, माझ्या पॉलिटिकल पार्टीची एक आयडिओलॉजी म्हणून मी काय करेन, मी त्यावेळेस माझे जे व्हीप आहेत त्यांना आमची पॉलिटिकल पार्टी हे कन्वे करेल की आता आपले जे सदस्य सगळे निवडून आलेले आहेत त्यांना आपल्याला व्हीप बजावावा लागेल की हे जे बिल आहे या कायद्याच्या विरोधात मतदान करायचं, बाजूनी मतदान करायचं, प्रेझेंट राहायचं, नाही राहायचं. म्हणजेच हा थोडक्यात दिलेला पक्षादेश. मग ह्या पक्षादेश किती प्रकारचे तर आपण बघितलं 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईन. 1 लाईन व्हीप की अरे उद्या मतदान आहे, बरोबर. 2 लाईन व्हीप उद्या मतदान आहे, प्रेझेंट राहा, बरोबर. 3 लाईन व्हीप इज ऑब्लिगेटरी, कोर्सिव्ह इन नेचर. म्हणजे जर 3 लाईन व्हीप कसा असतो की उद्या मतदान आहे, हजर राहायचंय आणि मतदान देखील करायचंय. मग या 3 लाईन व्हीपचा जर तुम्ही भंग केला देन यू कॅन बी डिस्क्वालिफाईड अंडर द अँटी डिफेक्शन लॉ. दॅट इज व्हॉट द व्हीप इज ऑल अबाउट. आणि या निमित्ताने सुप्रीम कोर्टाने त्यावर देखील ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज डिस्कस्ड अँड ओपाइंड की जे व्हीप म्हणून नंतर रेकग्नाइज केलं गेलं ते कसं इल्लीगल होतं. त्याचप्रमाणे ह्याच दरम्यान एक महत्वाची घटना देखील घडली. काय घडली ती घटना? 28 जून 2022 रोजी तत्कालीन जे अपोजिशन लीडर होते श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं
आणि त्यांनी सांगितलं की ठाकरे सरकार जे आहे ते आता बहुमतामध्ये नाही आणि म्हणून त्यांची फ्लोअर टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांनी बहुमत सिद्ध केले. फडणवीस साहेबांबरोबरच इतर 7 निवडून अपक्ष जे आमदार आलेले होते त्यांनी देखील राज्यपाल साहेबांना पत्र लिहिले आणि मग हा पत्राचा संदर्भ घेऊन आणि इतर काही गोष्टींचा संदर्भ घेऊन राज्यपाल महोदयांनी 28 तारखेला एक रिझोल्युशन पास केलं आणि सांगितलं की 30 तारखेला ठाकरे साहेब यांनी त्यांची फ्लोअर टेस्ट द्यावी म्हणजेच बहुमत सिद्ध करावं. मेहरबान सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा देखील चर्चेला गेला की वेदर दॅट कॉलिंग फॉर द फ्लोअर टेस्ट इज लीगल, कॉन्स्टिट्यूशनल, विदिन द ambit of government's power which has been given by the constitution. म्हणजे हे राज्यपालांना अशा पद्धतीने फ्लोअर टेस्ट बोलवता येईल का किंवा कुठल्या परिस्थितीत बोलवता येईल. आणि म्हणून या फ्लोअर टेस्टच्या बाबतीत सांगताना मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की फ्लोअर टेस्ट बोलवता येईल परंतु राज्यपाल शुड अप्लाय इट्स माइंड अँड सॅटिस्फाय हिमसेल्फ इन रिस्पेक्ट ऑफ द मटेरियल प्लेस्ड बिफोर हिम. And after evaluating the material, now there is a cogent and sufficient reason to call the floor test, then only he can order of calling the floor test. मग ही फ्लोअर टेस्ट बोलवली गेली होती 30 जून 2022 रोजी. मग ही फ्लोअर टेस्ट बोलवण्याच्या अगोदरच अगेन अनयुजुअल घडलं आणि ठाकरे साहेब यांनी राजीनामा 29 तारखेला दिला. तत्पूर्वी राजीनामा देण्याच्या अगोदर जे मुख्य प्रतोद होते सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि सांगितलं की नाही स्टे दिस फ्लोअर टेस्ट. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली की प्लीज स्टे द फ्लोअर टेस्ट. हावेवर मग ही जी रीट पिटिशन दाखल झाली की आता फ्लोअर टेस्ट घ्यायला राज्यपालांनी सांगितलेली आहे पण ही फ्लोअर टेस्ट आपण स्टेड करा. मग यावर ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज पास द ऑर्डर. पॅरा नंबर 17. We do not find any ground to stay convening of the special session of the Maharashtra Vidhan Sabha on 30/6/2022, that is tomorrow at 11 a.m. with the only agenda of trust vote. Second, listen very carefully. The proceedings of the trust vote to be convened on 30/6/2022 shall be subject to the final outcome of the instant writ petition as well as the writ petitions referred to above. या संदर्भात असणारे रीट पिटिशनचं फायनली जे आउटकम होईल त्याच्यावर या फ्लोअर टेस्ट मध्ये जे काही होतं त्याचा निकाल अवलंबून असेल असं मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या त्या ऑर्डर मध्ये केलेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की विल सी दॅट नाउ लेट द फ्लोअर टेस्ट बी देअर बी हॅपन. आणि अशा पद्धतीने ती फ्लोअर टेस्ट ही जी आहे ती स्टेड करण्यापासून सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आणि 29 तारखेला ठाकरे साहेबांनी राजीनामा दिला. यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट या निमित्ताने या जजमेंट मध्ये निदर्शनास आली ती म्हणजे याचिकाकर्त्यांची अशी मागणी होती की हे बघा हे सरकार असंविधानिक आहे असं त्यांचं म्हणणं होतं. कशामुळे तर झालेली फ्लोअर टेस्ट असू द्या, पक्षांतर बंदी कायद्याच्या भंग झालेल्या काही तरतुदी असू द्या, या सगळ्या गोष्टींमुळे हे सरकार असंविधानिक आहे. आणि जर सरकार असंविधानिक आहे असं जर कोर्टाचं म्हणणं आलं तर कोर्ट त्याला रिइन्स्टेट करू शकतं. म्हणजे जे संविधानिक सरकार होतं, जे पूर्वीचं सरकार होतं त्यांना परत काम करण्याची संधी दिली जाऊ शकते आणि सुप्रीम कोर्टाला ते अधिकार देखील आहेत. आर्टिकल 142 मे काइंडली बी लुक्ड इन की हे असे अधिकार आहेत. मग यापूर्वी अशा काही केसेस घडल्या होत्या का किंवा असं काही घडलं होतं का की जिथं सुप्रीम कोर्टाने असं की कायद्याचा किंवा संविधानाचा गैरवापर करून एखाद्या सरकारला पदच्युत केलेलं आहे आणि त्या सरकारला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली, स्टेटस को एंटे किंवा रिइन्स्टेट केलं गेलं, अशी काही प्रकार घडला होता का? आणि त्या निमित्ताने संदर्भ आला तो BSR बोमई या केसचा. इट इज ऑल्सो अ लँडमार्क जजमेंट. हे देखील आपण वाचलं पाहिजे. SR बोमई काय होते फॅक्ट्स आणि काय नेमकं हेल्ड केलं सुप्रीम कोर्ट. ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन SR बोमई केस. बोमई साहेब हे कर्नाटकामध्ये मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर काही आमदारांनी गव्हर्नरला पत्र लिहिलं की आम्ही बोमई साहेबांचा सपोर्ट काढून घेतलेला आहे म्हणून आता ते अल्पमतात आले. म्हणून गव्हर्नर साहेबांनी प्रेसिडेंटला पत्र लिहिलं आणि राष्ट्रपती महोदयांना सांगितलं की नाऊ
प्रेसिडेंट्स रूल तुम्ही आता लागू करा, कारण सरकार अल्पमतात गेलेलं आहे. अँड द रिझन फॉर दॅट इज डिफेक्शन, पक्षांतर, आणि त्यामुळे ते आता अल्पमतात आहे. तुम्ही प्रेसिडेंट्स रूल अप्लाय करा. प्रेसिडेंट्स रूल कशाखाली अप्लाय होतो? 356. किती वेळेस अप्लाय झाला आतापर्यंत? मोर दॅन 100 टाइम्स. काय म्हटलं गेलं ह्या प्रेसिडेंट्स रूल्सच्या बाबतीत? याचा उपयोग हा एक्स्ट्राऑर्डिनरी आणि एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस मध्येच केला जावा, अन्यथा हे डेड लेटर म्हणून वापरण्यात यावं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की ऍट दॅट टाइम ते जे आपले संविधान करते होते त्यांना देखील माहित होतं की याचा मिसयूज होऊ शकतो. असं हे आर्टिकल 356. आणि मग ह्या 356 मध्ये बोमई जे सरकार होतं त्याच्यामध्ये गव्हर्नर साहेबांनी, राज्यपाल महोदयांनी प्रेसिडेंटला सांगितलं की हे अल्पमतात गेलंय, तुम्ही आता प्रेसिडेंट्स रूल लावा. परंतु बोमई साहेब परत गव्हर्नर साहेबांकडे जातात आणि त्यांना सांगतात की साहेब आम्हाला बहुमत सिद्ध करण्याची संधी द्या. परंतु गव्हर्नर साहेब तसं करत नाही. राज्यपाल महोदय ती त्यांची जी मागणी आहे ती धुडकावून लावतात आणि इन्स्टेड ऑफ दॅट द गव्हर्नमेंट प्लीज टू इश्यू अगेन वन लेटर टू द प्रेसिडेंट, आणि त्यांना सांगतात की नाही नाही नाही, हे अल्पमतात आहे, तुम्ही लगेचच्या लगेच प्रेसिडेंट्स रूल लावा, राष्ट्रपती राजवट लावा. आणि होतही तसंच, लगेच राष्ट्रपती राजवट लावली जाते. आणि हे सगळे जे मुद्दे आहेत की अशा पद्धतीने राष्ट्रपती राजवट लावली जाईल का, राष्ट्रपती राजवट कधी लावली जाईल, आणि राष्ट्रपती राजवट जर लावली गेली तर ज्युडिशियल रिव्ह्यू ऑनरेबल सुप्रीम कोर्टला किंवा आपल्या कोर्ट्सला अवेलेबल आहेत का, या सगळ्या गोष्टींचा उहापोह बोमई सरकारमध्ये आणि केसमध्ये झाला. आणि त्या केसमध्ये सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने येईल केलं की येस ज्युडिशियल रिव्ह्यू इज अवेलेबल. जर एखादी ऑथॉरिटी जर अनकॉन्स्टिट्युशनल पद्धतीने वागत असेल तर वी आर नॉट बार्ड फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू, म्हणून आम्हाला ज्युडिशियल रिव्ह्यू करण्याचा अधिकार आहे. त्याच पद्धतीने हे सरकार ज्या पद्धतीने पदच्युत करण्यात आलं, डिसमिस करण्यात आलं, ते असंविधानिक होतं, अनकॉन्स्टिट्युशनल होतं, म्हणून आम्ही ते रिइन्स्टेट देखील करू शकतो, इन्वोकिंग अवर पॉवर्स अंडर आर्टिकल 142. अशा पद्धतीने जजमेंट एस.आर. बोमई या केसमध्ये. मग प्रस्तुतच्या केसचा संदर्भ काय? काही याचिकाकर्त्यांचं जे म्हणणं होतं की हे देखील असंविधानिक आहे, हे देखील सरकार जे पाडण्यात आलं किंवा खाली घेण्यात आलं ते असंविधानिक रीतीने घेण्यात आलं, म्हणून त्यांना रिइन्स्टेट का. परंतु ही मागणी, ही केस जी आहे तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आम्हाला दिसत नाही. दुसरी गोष्ट, जे काही राजीनामा मुख्यमंत्री साहेबांनी दिला त्या राजीनाम्यामुळं आम्ही तो राजीनामा व्हॉलंटरी असल्या कारणाने तो क्वॅश करता येणार नाही आणि सरकार रिइन्स्टेट करता येणार नाही, अशा पद्धतीचं निरीक्षण मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने या न्यायनिवाड्यात नोंदवलं. या पद्धतीने आपण बघितलं की हाऊ मच इम्पॉर्टंट धिस जजमेंट इज, हे किती महत्वपूर्ण निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सो नाउ we will conclude with the conclusion at which the honorable Supreme Court comes. And therefore, काय conclusion मेहरबान सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये दिलं? Let us read that. The correctness of the decision in Nabam Rabia is referred to a larger bench of 7 judges. 7 जजेसच्या बेंचकडे नबम रबिया ही जी केस होती ती पुनर्विलोकनाकरता पाठवण्यात आली. काय कारण होतं? नबम रबिया आपण जाणून घेतली की ज्यामध्ये सांगितलं जातं की स्पीकरच्या विरोधात जर त्यांची रिमूव्हलची नोटीस किंवा प्रस्ताव पेंडिंग असेल तर त्याच वेळेस ते आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकत नाही. पण ह्याच्याशीच कॉन्फ्लिक्ट काय नेमकं होतंय? तर याच्याशी कॉन्फ्लिक्ट होतंय किहतो होलाहन हे त्याच स्ट्रेनचं जजमेंट, म्हणजे 5 जजेसच्या बेंचनी किहतो होलाहन हे पण जजमेंट दिलं. ज्यामध्ये असं सांगितलं गेलं की इंटरलोक्युटरी स्टेजला ज्युडिशियल रिव्ह्यू हा अवेलेबल नाही. म्हणजे विधिमंडळाचं जर प्रोसिडिंग चालू असेल आणि त्याच्यात ऍट द इन्स्टन्स सुरुवातीच्या स्टेजला कुठलाही निर्णय होण्याच्या आत ज्युडिशियल रिव्ह्यू करता येणार नाही, न्यायालयाला हस्तक्षेप करता येणार नाही. मग नबम रबियाच्या केसमध्ये जर न्यायालयाने सांगितलं की आता स्पीकरच्या विरोधात जर रिमूव्हलचा प्रस्ताव पेंडिंग असेल तर स्पीकरला डिस्क्वालिफिकेशनवर काही निर्णय घेता येणार नाही, तर विधिमंडळात डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय झालेला नसताना देखील न्यायालयाने त्यामध्ये हस्तक्षेप केला असं होणार नाही का? त्यामुळे किहतो होलाहन आणि नबम रबिया हे दोन्ही जे न्यायनिवाडे होते, जजमेंट होते, ते एकमेकांबरोबर कॉन्फ्लिक्टिंग असल्याचं मत मेहरबान सुप्रीम कोर्टाने यामध्ये नोंदवलं. अँड देअरफॉर फॉर दिस वन ऑफ द रिझन that Nabam Rabia case has been referred to the 7 benches. Now, second reason. What was the second reason? One of the important reason for this reference is also it is prone to be misused.
इट इज हॅव्हिंग दॅट पोटेन्शियल. नबम रबिया ही जी केस आहे, इट इज हॅव्हिंग द पोटेन्शियल टू बी मिसयूज. ह्या केसचा मिसयूज होऊ शकतो. कसा मिसयूज होऊ शकतो? इट्स व्हेरी सिम्पल. म्हणजे जर मला माहित आहे की मी पक्षाच्या विरोधात कारवाई करतोय, पक्ष माझ्यावर कारवाई करू शकतो पक्षांतर्गत किंवा पक्षांतर बंदीच्या कायद्याअंतर्गत, आणि माझ्यावर कारवाई करण्याची अथॉरिटी कोणती? तर स्पीकर हे माझ्यावर कारवाई करणार. स्पीकर कधी कारवाई करू शकणार नाही जर मी त्यांच्याच रिमूव्हलचा प्रस्ताव जर त्यांच्याकडे दिला तर ते कारवाई करू शकणार नाही. म्हणून अशा पद्धतीने या कायद्याचा किंवा हे नबम रबिया या केसचा गैरवापर होण्याची शक्यता मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली, आणि अशा कारणास्तव ही जी नबम रबिया ही जी केस होती ती पुनर्विलोकनाकरता 7 जजेसच्या बेंचकडे पाठवली. The second conclusion of the Honorable Supreme Court: this court cannot ordinarily adjudicate a petition for disqualification under the 10th schedule in the first instance. There are no extraordinary circumstances in the instant case that warrant the exercise of the jurisdiction by this court to adjudicate disqualification petition. The speaker must decide disqualification petition within a reasonable period. Now this is also an important conclusion of the Honorable Supreme Court. How it is important? Let us see the first part. First part मध्ये Honorable Supreme Courtने सांगितलं की at the first instance आम्ही 10th schedule च्या अंतर्गत पक्षांतर बंदी कायद्यावर त्यांच्या डिस्क्वालिफिकेशनची कारवाई करू शकत नाही. याचिकाकर्त्यांचं असंही म्हणणं होतं की साहेब आता आपण स्पीकरकडे जर हे सोपवलं तर स्पीकर हा त्याच पक्षाचा असल्या कारणाने आम्हाला न्याय मिळणार नाही. म्हणून आपण 142 आपल्या अधिकारांचा वापर करून आपण त्यांना डिस्क्वालिफाय करावं. सुप्रीम कोर्टाने ती मागणी नाकारली आणि कारण दिलं की नाही, आम्ही असं करू शकणार नाही. का असं करू शकणार नाही? कारण ऍट द फर्स्ट इन्स्टन्स वी कॅनॉट एंटर इन द प्रोसिडिंग्स ऑफ द ज्युडिशियल प्रोसिडिंग्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. विधिमंडळाच्या प्रोसिडिंग मध्ये आम्हाला ऍट द फर्स्ट इन्स्टन्स इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही, आणि म्हणून आम्हाला तसं करता येणार नाही. लेट द स्पीकर डिसाइड. म्हणून त्यांनी कोणाकडे पाठवलं? त्यांचं डिस्क्वालिफिकेशनचं जे प्रकरण होतं ते पाठवलं स्पीकरकडे. आणि काय डायरेक्शन दिल्या? द स्पीकर मस्ट डिसाइड द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्स विदिन अ रिझनेबल पिरियड. व्हॉट इज द रिझनेबल पिरियड? असा काही रिझनेबल पिरियड 10 शेड्यूल मध्ये दिलेला आहे का? 10 शेड्यूल मध्ये तर रिझनेबल पिरियड नाही. मग याकरता काही रेफरन्स घेता येईल का? असं काही घडलं होतं का? तर निश्चित एका केसचा संदर्भ या निमित्ताने देण्यात येईल, आणि ते आहे कैश्याम सिंग केस. मणिपूरमध्ये झालेली ही 2020 ची केस, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जजमेंट दिलं. ऑनरेबल जस्टिस रोहिंग्टन फली नरिमन वॉज द जस्टिस इन दॅट केस, आणि त्यांनी सांगितलं की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन जर डिसाइड करायचं असेल तर रिझनेबली 3 months पिरियड विल बी अ रिझनेबल पिरियड फॉर डिसाइडिंग द डिस्क्वालिफिकेशन पिटिशन. मग या अर्थाने त्याचा आधार घेता येईल का? अर्थात त्या जजमेंट मध्ये जस्टिस रोहिंग्टन फली नरिमन ऑल्सो मेड अ रेकमेंडेशन की हे डिस्क्वालिफिकेशन डिसाइड कोण करतं? स्पीकर करतात. स्पीकर कसे निवडून येतात? मेजॉरिटीने निवडून. म्हणजे जो पक्ष मेजॉरिटी मध्ये असेल त्यांचा तो स्पीकर असेल. याच्यात जर इम्पार्शियल किंवा याच्यात जर अधिक पारदर्शकता आणायची असेल तर एक सेपरेट मेकॅनिझमचं गरज असल्याचं देखील बोलून दाखवण्यात आलं. मग रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जजेस, हायकोर्ट जजेस किंवा सेपरेट काही मेकॅनिझम डिस्क्वालिफिकेशनचे पिटिशन डिसाइड करण्याकरता वापरता येईल का? हे देखील या जजमेंट्स मध्ये निरीक्षण रोहिंग्टन फली नरिमन या जस्टिस साहेबांनी नोंदवलं. सो दिस इज द सेकंड कन्क्लुजन ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. कमिंग टू द थर्ड कन्क्लुजन, an MLA has the right to participate in the proceeding of the House regardless of the pendency of any petition for their disqualification. म्हणजेच काय? आमदारांच्या विरोधात जर डिस्क्वालिफिकेशनचं पिटिशन पेंडिंग असेल तर त्यांना एखाद्या बिलावर किंवा एखाद्या कायद्यावर वोट करण्याचा अधिकार आहे का? तर निश्चितपणे आहे, असं मेहरबान सुप्रीम कोर्टाने कन्क्लुजन मध्ये सांगितलं. असे बरेच प्रकारचे जे कन्क्लुजन आहे ते मेहरबान सुप्रीम कोर्टाने या निर्णयामध्ये घेतलं. त्यानंतर म्हटले द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी अपॉइंट्स द व्हीप अँड द लीडर ऑफ द पार्टी इन द हाऊस. म्हणजेच काय? विधिमंडळाचा नेता कोणी निवडला? कोण निवडतं? पॉलिटिकल पार्टी. व्हीप कोण निवडतं? प्रतोद यांची निवड कोण करतं? हे सुप्रीम कोर्टाने सांगितले कन्क्लुजन मध्ये. पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी. Further, the direction to vote in a particular manner or to abstain from voting is issued by the political party and not the legislature party.
हे देखील आपण वाचून घेतलं पाहिजे. त्यानंतर द नेक्स्ट कन्क्लुजन विच द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हॅज मेड, द स्पीकर अँड द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आर एम्पॉवर्ड टू concurrently adjudicate on the petition before them under the 10th schedule and under paragraph 15 of the symbol order respectively. म्हणजेच काय, विधिमंडळात असणारे स्पीकर, सभापती आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे. कॉन्करंटली त्यांना असणाऱ्या अधिकारांचा ते वापर करू शकतात. Now while adjudicating petitions under paragraph 15 of the symbols order, the ECI may apply a test that is best suited to the facts and circumstances of the case. So ज्या facts and circumstances इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया समोर केसच्या निमित्ताने जातील त्या अनुषंगाने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने त्या पद्धतीच्या टेस्ट अप्लाय केल्या पाहिजे पॅराग्राफ 15 ऑफ द सिम्बॉल ऑर्डर प्रमाणे, असं मेहरबान सुप्रीम कोर्टाने कन्क्लुजन नोंदवलं. The effect of the deletion of paragraph number 3 is that the defection of split is no longer available to the members facing disqualification proceeding. The speaker would prima facie determine who is the political party is for the purpose of adjudicating disqualification petition under paragraph 2(1) of the 10th schedule where two or more faction claim to be the political party. प्रस्तुतच्या केस मध्ये की शिवसेना ही नेमकं कोण, हा जो प्रश्न उपस्थित झाला त्याच्या संदर्भात देखील ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने एक महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं. आणि ते निरीक्षण होतं की आपण बघितलं स्प्लिट 1/3 स्प्लिटची जी प्रोव्हिजन होती ती 1/3 स्प्लिटची प्रोव्हिजन आता अवेलेबल नाही, कारण ती डिलीट झाली आहे 2003च्या अमेंडमेंटनी. आणि मग ती अवेलेबल नसल्यामुळे खाली म्हणलंय की द स्पीकर वुड प्रायमा फॅसी डिटरमाइन, म्हणजे स्पीकरनी डिटरमाइन करायचं, ठरवायचं. काय ठरवायचं? हू द पॉलिटिकल पार्टी इज फॉर द पर्पज. डिस्क्वालिफिकेशन चा निर्णय घेण्याकरता कोणती पार्टी ही पॉलिटिकल पार्टी आहे, कोणती पार्टी ही लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे, याचा निर्णय जो घ्यायचा आहे तो स्पीकर यांनी घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट कन्क्लुजन, द गव्हर्नर वॉज नॉट जस्टिफाइड इन कॉलिंग अपॉन मिस्टर ठाकरे टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी on the floor of the house because he did not have reasons based on objective material before him to reach the conclusion that Mr. Thackeray had lost the confidence of the house. However, the status quo ante cannot be restored because Mr. Thackeray did not face the floor test and tender his resignation. याची आपण चर्चा केली. मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने काय यामध्ये म्हटलेलं आहे? The governor was justified in inviting Mr. Shinde to form the government. अशा पद्धतीने या निर्णयाचं कन्क्लुजन मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिलं. हा निर्णय जर आपण बघितला तर सर्वार्थाने खूप महत्वाचा असा हा निर्णय आहे. आणि म्हणूनच याचे दूरगामी परिणाम मी म्हणेन की महाराष्ट्राच्याच राजकारणावर नाही तर देशाच्या राजकारणावर येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपल्याला पाहायला भेटतील. यानंतर प्रश्न उपस्थित होतो डिस्क्वालिफिकेशन पिटिशन्सचा, त्याबद्दल काय होणार? आणि त्यानंतर पुन्हा एकदा राऊंड ऑफ लिटिगेशन विल गो इन द सुप्रीम कोर्ट अशी परिस्थिती निर्माण होणार का? या संदर्भात ही सगळी परिस्थिती काय होईल किंवा यानंतर येणारे निर्णय आणि त्यानंतरच्या होणाऱ्या राऊंड ऑफ लिटिगेशन हे पाहणं निश्चित आपल्याला सगळ्यांनाच औत्सुक्याचे ठरेल. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओ मधून आपल्याला हे जे काही महत्वपूर्ण जजमेंट होतं ते समजण्यास मदत झाली असेल. आणि अशाच पद्धतीने द लीगल लिटरसी फोरम या चॅनलच्या माध्यमातून आपण भेटत राहू आणि आपण बोलत राहू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.